नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज ग्रामीण भागातील पूरग्रस्तांच्या भेटी घेतल्या। नायगाव तालुक्यातील पूरग्रस्तांची त्यांनी भेट घेऊन नुकसानीची माहिती घेतली आहे। यावेळी शेतकऱ्यांनी पुरामुळे जमिनी खरडून गेल्याचे पालकमंत्री सावे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे। ग्रामीण भागासह सावे यांनी शहरातील पूरस्थितीचा आढावा घेतलाय आणि या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे। भाजपा नांदेड जिल्हा सरचिटणीस माणिकराव लोहगावे यांच्याशी पाहूयात। मोठ्या प्रमाणात नायगाव, बिलोली, देगलूर या सर्व तालुक्यामध्ये धर्माबाद मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि अनेक सततधार पावसाचं मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि टाकळी येथील ब्रिजवरून आणि रातोळी येथील ब्रिजवरून पाणी वाहत असल्यामुळं आणि मनार नदीचं पाणी हे मांजरा नदी आत घेत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात पुलावर पाणी थोपलं आहे आणि जवळपास 48 तासापासून वाहतूक मोठ्या प्रमाणात थांबल्या गेलेली आहे। अनेक शेतामध्ये नदी नाले मोठ्या प्रमाणात वाहिल्यामुळं छोट्या नद्याचं पाणी घेत नसल्यामुळं अनेक शेतीमध्ये जवळपास 24 तास पाणी थोपल्यामुळं पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आणि ही पाहणी करण्यासाठी माननीय पालकमंत्री अतुलजी सावे साहेब या ठिकाणी आलेले पालकमंत्री अतुलजी सावे साहेब अनेक घरामध्ये पाणी शिरलं यांची पाहणी केलेली आहे। अनेक शेतीचं नुकसान झालं त्याची पण पाहणी केलेली आहे आणि एक तात्काळ शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी तात्काळ आम्हा सर्व दुःखी पीडित शेतकरी बांधवांना आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी साचतं अशा लोकांना धीर देण्याचं काम केलेलं आहे। बरं, आपला देगलूर नांदेड देगलूर रस्ता हा गेल्या 24 तासापासून 48 तासापासून बंद आहे आणि त्या ट्रक ड्रायव्हरांचे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांचे फार मोठे हाल होताना आपण दिसत आहे। आपण एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणण्यासारखं आणि आम्ही काल सायंकाळपासून जे ट्रक बांधव आहेत अडकलेले म्हणजे टाकळीपासून ते नरसीपर्यंत त्यांना खिचडी वाटप करण्याचं काम माझे सहकारी मित्रांनी केलेलं आहे त्यांच्यासोबत आणि आजही पण चालू आहे। म्हणजे वाहनधारकाची कुठलीही गैरसोय होणार नाही याची आम्ही दक्षता घेतली आहे। ज्या गावामध्ये पाण्याने वेढा घातला अशा स्थलांतरित कुटुंबांना त्या गावातील आणि प्रशासनाने त्यांची सर्व व्यवस्था केलेली आहे। तसेच किनाळा येथील काही बांधवांनी या ठिकाणी या महामार्गावर गावातून त्यांनी आपल्या फिल्टर केलेलं आहे। मी त्यांचंही आपल्या माध्यमातून कौतुक करतो। असे लोक पुढे आले पाहिजे संकट काळामध्ये असं मला वाटतं आणि निश्चित मानवता अजून संपलेली नाही असे लोक पुढे येत आहेत ते खरोखर अभिमानास्पद आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज साठी तानाजी शेळगावकर, नांदेड।